काँग्रेस पक्षाच्या वतीने ओबीसी सेलच्या माध्यमातून आज या पत्रकार परिषदेमध्ये आपण सर्व पत्रकारांचं मनापासून स्वागत करतो आणि दिवसाच्या सुरुवातीला आपल्या सर्वांना दिवसभराच्या शुभेच्छा देखील देतो। असं आहे की ओबीसीच्या आरक्षणावरून ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी जालनामधल्या अंबडमध्ये एक एल्गार सभा, ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभा घेण्यात आली आणि या एल्गार सभेमध्ये ज्या पद्धतीने लोकांची जमवाजमव करण्यात आली, ज्या पद्धतीने ही एल्गार सभा आयोजित करण्यात आली, या एल्गार सभेला सर्वपक्षीय राजकीय नेत्यांची सभा म्हणून संबोधित करण्यात आलं होतं। पण जर आपण लक्षात घेतलं तर मला असं वाटतं की एल्गार सभा नसून, ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभा नसून ही भुजबळ बचाव एल्गार सभा कुठेतरी दिसली असं या ठिकाणी मला सांगता येईल। कारण ज्या पद्धतीने या पूर्ण एकंदरीत सभेला सर्वपक्षीय म्हणत असताना देखील या सभेच्या व्यासपीठावर जी मंडळी बसली होती त्याच्यामध्ये मला असं वाटतं की एक विजय वडेट्टीवार साहेब जर सोडले काँग्रेसकडनं तर सगळे जे नेते होते, सगळे जे मंडळी होते, सगळे जे नेतेगण होते हे सर्व भारतीय जनता पक्षाशी संलग्न असलेले आणि भारतीय जनता पार्टीचे नेते होते। प्रामुख्याने जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाकडनं सुरुवातीच्या काळामध्ये पंकजाताई मुंडे या उपस्थित असल्याचं म्हटलं होतं, पण त्या ठिकाणी आशिष देशमुख, देवयानी फरांदे, डॉक्टर महात्मे, त्यांच्यानंतर महादेव जानकर, गोपीचंद पडळकर आणि प्रकाश अण्णा शेंडगे आणि यांच्यासोबतच आताचे माननीय मंत्री छगन भुजबळ साहेब। एकंदरीतच ही कुठेतरी मला असं वाटतं की ही फडणवीस गँग दिसते की ह्याच्या माध्यमातून फक्त भारतीय जनता पार्टीला पुरस्कृत असे काही नेते या सभेच्या व्यासपीठावरती उपस्थित होते। एल्गार सभेच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण बचाव अशी भूमिका घेत असताना या राज्याचे आजचे मंत्री भुजबळ साहेब आज कुठेतरी दुटप्पी भूमिका घेताना या एकंदरीत पूर्ण या भूमिकेतून दिसून येत आहेत। कालपर्यंत म्हणजे सांगण्याचा भाग असा आहे की मराठा समाजाला कुणबी समाजाचं प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये प्रवर्ग करून आरक्षण देण्याची भूमिका सरकारने घेतली असा आरोप करत असलेले मंत्री, राज्यातले मंत्री म्हणजे मंत्रिमंडळातले मंत्री असा आरोप करतात। यावेळेला सरकारच्या भूमिकेबद्दल आणि मंत्रिमंडळाच्या भूमिकेबद्दल सर्वसामान्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये काल ओबीसी प्रवर्गातले जितकेही कार्यकर्ते, जी लोक या कार्यक्रमाला, या सभेला, या मेळाव्याला गेली होती, किंबहुना जी गेली नव्हती, त्यांच्या माध्यमातून ज्या लोकांपर्यंत निरोप आले त्या लोकांच्या मध्ये एकच कुजबूज होती की कालपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाच्या माध्यमातून या राज्याचं आरक्षण वाचवण्यासाठी फडणवीसांवरती हल्लाबोल करत असलेले, फडणवीसांनी केलेल्या सगळ्या चुका आतापर्यंत लोकांसमोर मांडत असलेले भुजबळ साहेब आता चक्क फडणवीसांच्या बाजूला मांडीला मांडी लावून बसले आणि फडणवीसांवरती एक चुका शब्द देखील काढत नाहीये। मराठा समाजाला कुणबी समाजाचं प्रमाणपत्र देण्याचा जो जी.आर. निघाला तो भुजबळ साहेबांच्या कॅबिनेटमध्ये निघाला। ओबीसीने सगळ्यात अगोदर जाणून घेतलं पाहिजे की ओबीसी म्हणजे कोणाच्या हातामध्ये वापरण्याची वस्तू नाही आणि ओबीसी म्हणजे फक्त एक व्यक्ती नाही। ओबीसी प्रवर्गाचा जर वापर चुकीचा होत असेल तर तो ओबीसीने लक्षात घेतला पाहिजे की ओबीसी समाजाच्या बाबतीमध्ये जी भूमिका आतापर्यंत घेण्यात आली होती ती भूमिका ही अंतिम भूमिका राहील, ती म्हणजे जातीने जनगणना करून जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी। आमचं म्हणणं स्पष्ट आहे की राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये भुजबळ साहेब एक भूमिका घेतात, त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये मराठा समाजाला कुणबी समाजाचं प्रमाणपत्र सोबत होता त्यावेळी त्यांचं असं म्हणणं होतं फडणवीस यांनी ओबीसींना प्रॉब्लेम क्रिएट केले आणि फडणवीसांनी ओबीसींना बरेच ऑब्स्टॅकल्स तयार केले। आता असं काय घडलं की भुजबळ आणि फडणवीस यांचं एकमत झालंय आणि हे दोघेही या संपूर्ण प्रकरणावरती बोलत तयार नाही, असं काय बॅकडोर घडलं? आता हे तर मला असं वाटतं की तुम्हालाच भुजबळ साहेबांना विचारावं लागेल की आता नक्की असं काय घडलं। कारण ज्यावेळेला भुजबळ साहेब त्या ठिकाणी तुरुंगवासातून बाहेर आले होते त्यावेळेला भुजबळ साहेबांनी त्या ठिकाणी आक्रमक भूमिका कधीच घेतली नाही। त्यावेळेला भुजबळ साहेबांच्या प्रत्येक भूमिकेत ते मवा भूमिका दिसत होते, शांत दिसत होते, त्यांच्या त्या ठिकाणी हेल्थचं त्यांचं रिझन ते देत होते, आरोग्याचं कारण देत होते, त्या ठिकाणी त्यांच्या काही अधिकच्या गोष्टी होत्या। पण आता अचानक असं काय घडलं की भुजबळ साहेब एवढे ओबीसीचा त्याला पुळकायला लागले, एवढं आक्रमक व्हायला लागले। मग त्यावेळेला ज्या वेळेला खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीसांवरती हल्लाबोल करून आक्रमक होऊन ओबीसीचं आरक्षण टिकवण्यासाठी ती भूमिका घेणं गरजेचं
चर्चेत होतं त्यावेळेला मात्र भुजबळ साहेब शांत होते, मवाळ होते. मग आता त्यांच्यावरचे सगळे आरोप त्या ठिकाणी बिनबुडाचे झालेत का? आता त्यांना एकदम क्लीन शीट मिळाली आहे का? निर्मा डिटर्जंट पावडरने त्यांचे सगळे कपडे धुतले गेलेत का? माझा हा स्पष्ट सवाल आहे. मला असं वाटतं की कुठेतरी आता भुजबळ साहेबांना सगळ्या आरोपातनं त्या ठिकाणी त्यांचं मुक्तता झाली असेल, म्हणून कदाचित की भुजबळ साहेबांना ओबीसीचा एवढा पुळका आला आहे आणि ओबीसीचं ते आता जे काय आहे एक साम्राज्य तयार करून राष्ट्रीय ओबीसी नेते बनण्याचा त्यांचा कुठेतरी एक केविलवाडा प्रयत्न चालू आहे. पण ओबीसी सुजाण आहे मित्रांनो, ओबीसीना एक कळतं की कोण कोणाचा वापर करतो आहे. फक्त एवढंच आहे की ओबीसी थोडासा भावनिक असल्यामुळे कुठेतरी भावनेच्या आधी जातो. असं न होता येणाऱ्या काळामध्ये मात्र ओबीसी, कारण ओबीसीचा खऱ्या अर्थाने जर कोणी पालनहार असेल तर ते आहेत आदरणीय शरदचंद्र पवार साहेब. कारण मुळात छगन भुजबळ साहेबांचा जन्म हा शरद पवार साहेबांमुळे झालेला आहे. 1990च्या नंतर मंडल आयोगाची शिफारस महाराष्ट्रामध्ये लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भुजबळ साहेब हे ओबीसी नेते म्हणून महाराष्ट्र जन्माला आले आणि तिथून त्यांचा जन्म झाला. त्यामुळे भुजबळ साहेबांनी कायम शरद पवार साहेबांचे पाय धुवून पाणी पिळावं, ही नैतिकता त्यांनी कधी विसरू नये. धन्यवाद मित्रांनो. बोलिए ना. हा जी आर काही दिल्लीत आला नाहीये. हा जी आर राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये निघाला आणि हा जी आर राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये निघाल्यानंतर तिथे विरोध न करता, किंबहुना त्या जी आरला विरोध न करता, त्यातून बाहेर न पडता राज्याचे एक जबाबदार मंत्री बाह्य समाजामध्ये येऊन ओबीसी प्रवर्गाला एकत्रित करून चितवून त्याला चितावणी देत आगडोंब उसळतात. याचा अर्थ काय आहे? आज आमचं विचारणं एवढंच आहे या सरकारला की एकीकडे तुमच्या सरकारमध्ये कॅबिनेटमध्ये जी आर काढायचे, दुसरीकडे तुमच्याच कॅबिनेटमधले मंत्रिमंडळातले मंत्री बाहेर जाऊन समाजामध्ये आगडोंब उसळायचे. म्हणजे दोन समाजामध्ये आपल्याला दंगल घडवायची आहे का? दोन समाजामध्ये भांडण निर्माण करायचं आहे का? दोन समाजामध्ये वादावाद निर्माण करायचे आहेत का? लोकांची डोकी फोडायची आहेत, घरं पेटवायची आहेत, हॉटेल जायची आहेत का? हा खुला प्रश्न माझा आज एक ओबीसी कार्यकर्ता म्हणून, ओबीसी प्रवर्गामध्ये मी एक मोडतो, एक सामाजिक कार्यकर्ता आहे म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ओबीसी सेलचा मी प्रमुख म्हणून मी आज मांडतो आहे. माझं विचारणं थेट आहे भुजबळ साहेबांना, जर आपल्याला ओबीसीचा खरंच पुळका असेल, जर ओबीसीसाठी आपल्याला कळकळ असेल, तर मग राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये जो जी आर निघालेला आहे तो जी आर रद्द करण्यासाठी राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये बैठक घ्या आणि तो जी आर रद्द करून दाखवा आणि खऱ्या अर्थाने ओबीसीला दाखवून द्या की तुम्ही ओबीसीचे नेते आहात. दुसरा माझा प्रश्न असा आहे की आतापर्यंत म्हणजे 2019 पासून मला वाटतं की 2019 असेल, 20 असेल, अगदी 21च्या काळामध्ये ज्या वेळेला कोविड झाला होता त्यावेळेच्या काळामध्ये देखील आदरणीय भुजबळ साहेब आपण सभागृहामध्ये, या विधानभवनाच्या सभागृहामध्ये आपण सातत्याने फडणवीसांकडे असेल, त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे असेल, आपण त्या ठिकाणी सेन्ससची एम्पिरिकल डेटाची मागणी केली आणि ओबीसीचे आरक्षण टिकवण्याची भूमिका घेतली होती. सातत्याने आपण आरोप केले फडणवीसांवरती. या व्हिडिओच्या मध्ये आपण पाहू शकता की सातत्याने आपण आरोप केले की आपण त्या ठिकाणी जो काही एम्पिरिकल डाटा आहे तो एम्पिरिकल डाटा केंद्र सरकारकडे मागावा आणि केंद्र सरकारकडनं तो डाटा जो आहे तो अवेलेबल करून द्यावा. हे मी म्हणत नाहीये, हे कोण म्हणतंय? हे आपण ज्यांच्या माध्यमातून आपण 50 प्रशिक्षण शिबिरे, मेळावे आपण या राज्यामध्ये घेतले हरी नरके साहेबांच्या माध्यमातून, ते सांगतायत. ह्याच हरी नरके साहेबांना घेऊन एक ओबीसीचा कार्यकर्ता मी देखील आपण घेतलेल्या प्रत्येक शिबिरामध्ये फडणवीसांनी ओबीसीची कशी फसवणूक केली हे मांडलं होतं. आणि तेच एकूण काय तर ओबीसी आरक्षणावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये पुन्हा एकदा टोलवाटोलवी सुरू झाली आहे. नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत हरी नरके सर आहेत. सर, नक्की काय परिस्थिती आहे? तो डेटा केंद्र सरकारचा उपयोगात येऊ शकतो का? असं आहे बघा की 2011 साली ही जी काही विशेष जनगणना 2 ऑक्टोबरला सुरू झाली, हे कोण म्हणतंय? हे मी म्हणत नाहीये. मध्ये सुद्धा महत्वाची असते. त्यामुळे आकडेवारी दिली तर हे आजच्याचं काम जे आहे ते लवकर होऊ शकतं, सोपं होऊ शकतं, पटकन होऊ शकतं. पण माननीय देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असं म्हणतात की हे केंद्राकडे मागितलं नाही पाहिजे, केंद्रावर अवलंबून राहता कामा नाही, कारण सुप्रीम कोर्टाने राज्याला करायला सांगितलंय. बरोबर आहे. आता हे असं आहे की ज्या वेळेला स्वतः तुम्ही नरके साहेबांच्या माध्यमातून अखंड राज्याला सांगितलं की केंद्राकडनं आपण मागता कामा नये, ही जनगणना जी आहे ती राज्याकडनं करून घेतली पाहिजे. मग आज जातीय जनगणना राज्याच्या अधिकारामध्ये जर असेल तर मग हे राज्य का करत नाहीये? माझा थेट सवाल भुजबळ साहेबांना असा आहे की आपण एक जबाबदार मंत्री म्हणून कॅबिनेटमध्ये आहात, मंत्रिमंडळामध्ये आहात या राज्याच्या, मग राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आपल्यासोबत असलेले देवेंद्र फडणवीस जे या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, एक जबाबदार राज्यकर्ते आहेत, त्यांच्याकडे आपण या राज्याची जातीय जनगणना होण्यासाठी, ओबीसींचे आरक्षण वाचविण्यासाठी, टिकवण्यासाठी आपण ही भूमिका का घेत नाही?
हा माझा थेट सवाल आहे आपल्याला की आज ज्या पद्धतीने मराठा आणि ओबीसीच्या मध्ये वाद निर्माण केला जातोय, कुठेतरी दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जातोय, अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने निर्माण केलं जात आहे, याच्यातून ओबीसीने स्वतःला आपलं भवितव्य काय, आपलं भविष्य काय, आपलं खऱ्या अर्थाने आपला फायदा कशामध्ये आहे, किंवा आपलं जे खऱ्या अर्थाने जे आपल्याला जे टिकवायचं आहे ते काय टिकवायचं हे जाणून घेतलं पाहिजे. भुजबळ साहेबांनी महाज्योतीच्या माध्यमातून आता सरकारमध्ये या फडणवीस साहेबांसोबत शिंदे साहेबांसोबत असताना महाज्योतीच्या माध्यमातून किती केंद्र आणि किती उपकेंद्र राज्यामध्ये उघडली याचा हिशोब द्यावा. 550 कोटीची शिष्यवृत्ती जे केंद्राकडनं येत होती ओबीसी विद्यार्थ्यांच्या पुढच्या अभ्यासक्रमासाठी उच्च शिक्षणासाठी, ती शिष्यवृत्ती जेव्हा रद्द झाली आणि ती 50 कोटीवरती आली, त्याच्यानंतर आता ती शिष्यवृत्ती ज्या पद्धतीने जेवढी संख्या महाराष्ट्रामध्ये ओबीसींची आहे त्याच्या अनुषंगाने ती कितपत वाढवली गेली आणि ती किती आली याचा हिशोब देखील भुजबळ साहेबांनी द्यावा. स्वतःला ओबीसीचे मंत्री म्हणवणारे भुजबळ साहेबांनी राज्यामध्ये ओबीसी मंत्रालय या फडणवीस सरकारने स्थापन केलं होतं, त्या ओबीसी मंत्रालयाचा कुठल्या माळ्यावरती केबिन आहे, त्या ओबीसी मंत्रालयामध्ये कोण मंत्री बसतो हे दाखवून द्यावं. म्हणजे एकीकडे ओबीसी समाजाचा वापर ज्या वेळेला सरकारमध्ये नसतो त्यावेळेला सरकारच्या विरोधामध्ये करायचा आणि सरकारमध्ये आल्यानंतर स्वतःला वाचवण्यासाठी करावा. म्हणजे ही एकंदरीत भुजबळ एल्गार सभा होती, भुजबळ बचाव एल्गार सभा होती असं माझं ठाम म्हणणं आहे. ही कुठल्याही प्रकारची ओबीसी एल्गार ओबीसी आरक्षण बचाव सभा नव्हती. कारण ओबीसीचं आरक्षण जर टिकवायचं असेल तर मुळात कुठलंही आरक्षण जर लागू करायचं असेल, कुठलाही त्या ठिकाणी विधेयक जर मंजूर करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला जातीनिहाय जनगणना आपल्याकडे सेन्सस असणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि सगळ्यात प्रामुख्याने जर काही आवश्यक असेल राज्याला आणि देशाला तर ते म्हणजे जनगणना. जर खऱ्या अर्थाने भुजबळ साहेबांमध्ये त्या ठिकाणी दम असेल, त्यांच्या भुजामध्ये बळ असेल तर त्यांनी जनगणना जातीने जनगणना करण्याचा एकमेव पर्याय राज्य सरकारला द्यावा, अल्टिमेटम द्यावा, नाहीतर सरकारमधून बाहेर पडावं. आणि खऱ्या अर्थाने ओबीसीचे पुरस्कर्ते आहेत, पुरस्कृत नेते आहेत किंवा ओबीसीचे त्यांना पुळका आहे हे त्यांनी दाखवून द्यावं. हा माझा त्या ठिकाणी ठाम त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून सवाल आहे. दुसरी गोष्ट, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्या वेळेला या राज्यामध्ये मराठा समाजाचं मागणं स्पष्ट होतं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता त्या ठिकाणी त्यांना स्वतंत्र आरक्षणाची त्यांची मागणी होती, ही मागणी असताना अचानकपणे कुणबी समाजाचं प्रमाणपत्र देण्याचा ठराव आपण एकमताने या राज्याच्या कॅबिनेटमध्ये कसा मंजूर केला. मराठा समाजाला अधिकचं आरक्षण देण्याची मागणी असताना देखील त्यांना ओबीसी प्रवर्गामध्ये घालण्याचं कृत्य आपण कसं केलं याचं देखील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण द्यावं. आणि त्याच वेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्रजी फडणवीस यांनी चंद्रपूरमध्ये जाऊन हे नागपूरमध्ये जाऊन सांगितलं होतं की त्या ठिकाणी कुणबी समाजाचं प्रमाणपत्र आम्ही देऊन मराठा समाजाला ओबीसी मध्ये प्रवर्ग करणार नाही. तर त्या ठिकाणी त्यांनी हे सांगावं की कशा प्रकारे त्यांनी त्या केलेल्या वचनात आता दिलेल्या शब्दांचा पालन न करता कशा प्रकारे त्या ठिकाणी शब्द पलटवार केलेला आहे हे देखील या ठिकाणी महाराष्ट्र जनता दाखवून द्यावं. आणि तिसरी आणि प्रमुख गोष्ट की ज्या वेळेला जालनामध्ये असेल त्या ठिकाणी औरंगाबाद असेल ज्या पद्धतीने घरं जाळली गेलेली आहेत, दुकानं जाळली गेलेली आहेत, हॉटेल जाळली गेली आहेत, लोकांचे घर ऑफिसेस तोडलेली आहेत, गाड्यांचे नुकसान केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी होत असताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का? म्हणजे त्यांना खरंच या राज्यामध्ये दंगली घडवायच्या आहेत का? हा माझा सवाल आहे. माझं म्हणणं स्पष्ट आहे की ओबीसीची मागणी आहे जातीन्याय जनगणना करा, नाहीतर खुर्ची खाली करा. ज्यांना या गोष्टी जमत नसतील त्यांनी राज्य मंत्रिमंडळातून स्वतःचा राजीनामा द्यावा आणि बाहेर पडावं. सगळ्यात पहिली भूमिका भुजबळांनी घ्यावी, कारण भुजबळांनीच ओबीसी समाजाचा त्या ठिकाणी एल्गार पुकारला होता जो स्वतःला बचावण्यासाठी. त्यांनी ही भूमिका घ्यावी आणि राज्याच्या मंत्रिमंडळातनं जर जनगणना आणि ओबीसीचा उद्धार होत नसेल तर बाहेर पडावं. त्याच तुम्ही भुजबळांवरती आरोप करताय सगळ्या